श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींची इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव लिहा आणि बाजूला श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि हा मोलाचा संदेश मोजून 22 मिनिटे नक्कीच मन लावून ऐका. चला तर मग सुरुवात करूया. भक्तांनो, काही वेळा असं होतं की आपण खूप चालतो, खूप काम करतो, पण अचानक एका वळणावर पाय थबकतात. शरीर थकलंय म्हणून नाही, तर मन थकलेलं असतं. आपण कोणासाठी धावतोय, नक्की काय मिळवायचंय आणि हे सगळं कधी संपणार असे प्रश्न मनात घर करतात. घरातली जबाबदारी, कामाचा ताण आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता करता आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जातो. मला आठवतंय, माझ्या आयुष्यातही असा एक काळ होता जेव्हा सगळं असूनही काही नसल्यासारखं वाटायचं. आपण फक्त यंत्रासारखे जगत असतो. सकाळी उठायचं, कामाला लागायचं आणि रात्री कपाळावर हात ठेवून झोपायचं. मनातला हा गोंधळ कोणाला सांगता येत नाही, कारण समोरचा समजून घेईलच असं नसतं. पण एक सांगू का, हे थांबणं सुद्धा गरजेचं असतं. स्वामी समर्थांचा एक विचार मला नेहमी आधार देतो. ते म्हणायचे की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की चमत्काराने सगळं बदलेल, तर याचा अर्थ हा आहे की तुम्हाला कष्टाला आणि संयमाला कुठेतरी नक्कीच फळ मिळणार आहे. आपण फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचंय. आयुष्यातले हे चढ उतार आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्याला घडवण्यासाठी येतात. हे सगळं सहन करण्याची ताकद आपल्यातच असते, फक्त ती ओळखायला थोडा वेळ लागतो. आयुष्यात कधीतरी असा एक क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की बस आता पुरे झालं. आपण कोणाकोणासाठी किती किती धावायचं, कधी मुलांचं करिअर, कधी घराचा हप्ता, तर कधी समाजातलं आपलं नाव टिकवण्यासाठी आपण जीव तोडून मेहनत करतो. पण हे सगळं करत असताना आपण स्वतःला विचारायचा विसरतो की मी खुश आहे का? माझ्या एका मित्राची गोष्ट मला आठवते. तो खूप मोठ्या हुद्द्यावर होता, गडगंज पैसा होता, पण एके दिवशी तो मला भेटला आणि रडायला लागला. तो म्हणाला की माझ्याकडे सगळं आहे, पण शांतता नाही रे. हेच आजच्या काळातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आपण गोष्टी जमा करण्यात इतके गुंतलोय ना, की त्या गोष्टींचा आनंद घ्यायलाच विसरलोय. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द फक्त संकटात आधार देण्यासाठी नाहीये, तर तो आपल्याला हे सांगण्यासाठी आहे की तू एकटा नाहीयेस. तुझं रक्षण करणारी एक मोठी शक्ती आहे आणि त्यामुळेच तू उगाच काळजी करत बसू नकोस. आपण भविष्याची इतकी चिंता करतो की आजचा दिवस वाया घालवतो. उद्या काय होईल या विचाराने आजची झोप उडते. पण विचार करा, गेल्या 5 वर्षात आपण ज्या ज्या गोष्टींची भीती वाटली होती, त्यातून आपण सुखरूप बाहेर पडलोच ना. मग आत्ताच का घाबरायचं? कष्ट तर सगळेच करतात, पण जो शांत राहून कष्ट करतो ना, तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. म्हणून मला माझ्या अनुभवावरून एक कळतंय की परिस्थिती कितीही वाईट असली ना, तरी ती कायम राहत नाही. जसा दिवसभर उन्हाचा तडाखा बसला तरी संध्याकाळी गारवा येतोच, तसंच दुःखाचे डोंगरही विरघळतात. आपण फक्त आपला संयम सुटू द्यायचा नाही. लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण लोकांचं कायम आहे बोलणं. आणि तुम्ही यशस्वी झालात तरी ते बोलणार, आणि तुम्ही चुकलात तरी ते बोलणार. त्यामुळे लोकांच्या मर्जीनुसार जगण्यापेक्षा स्वतःच्या समाधानासाठी जगायला शिका. घरातल्या माणसाशी 2 शब्द प्रेमाने बोला. कधीतरी कामातून वेळ काढून शांत बसा. निसर्गाकडे बघा. आपल्याला वाटतं की पैसा आला की सगळं ठीक होईल, पण पैसा फक्त सुख सोयी देऊ शकतो, समाधान नाही. समाधान हे आपल्या विचारात असतं. जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो किंवा कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू येतं ना, तेव्हा जे मिळतं तेच खरं यश असतं. आयुष्यात खूप साध्या साध्या गोष्टींमधून आनंद घेता येतो. समजा आज तुम्हाला खूप ताण आलाय, तर अशा वेळी जुनी गाणी ऐका किंवा कोणा जुन्या मित्राला फोन करा. मन हलकं करणं खूप गरजेचं असतं. आपण मनावर खूप ओझं घेऊन चालतोय, आणि ते ओझं खाली उतरून ठेवा. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून पुढे जात राहा. ते म्हणतात ना की कर्माचं फळ उशिरा मिळेल, पण नक्कीच मिळेल. म्हणून तुमची मेहनत कधीच वाया जात नाही, फक्त ती योग्य दिशेला हवी. आपण कधी कधी चुकीच्या ठिकाणी पाणी घालतोय आणि अपेक्षा करतोय की तिथे झाड येईल. तसं नसतं. आपल्याला आपली शक्ती कुठे वापरायची हे कळलं पाहिजे. आयुष्यातील निर्णय घेताना डोकं शांत ठेवा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच महागात पडतो. जेव्हा राग येतो तेव्हा 10 पर्यंत अंक मोजा किंवा तिथून निघून जा. नंतर तुम्हाला जाणवेल की त्या विषयावर एवढं चिडण्याची गरज नव्हती. आपण स्वतःवर खूप अन्याय करतो, स्वतःला कमी लेखतो. आपल्याला वाटतं की आपण कोणापेक्षा तरी मागे आहोत, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची शर्यत वेगळी आहे. कोणाला लवकर यश मिळतं तर कोणाला उशिरा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. झाडाला फूल यायलाही एक ठराविक ऋतू लागतो. तसंच तुमच्या आयुष्यातला वसंत येईल, फक्त वाट पाहण्याची तयारी ठेवा.
धीर धरा आणि जे काही घडतंय ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडतंय आणि आज जे संकट वाटते ते उद्याचा अनुभव असेल आणि अनुभव हा जगातील सगळ्यात मोठा शिक्षक आहे. पुस्तकातून जे कळतं आणि जे कळत नाही ना ते आयुष्य आपल्याला शिकवत असतं. त्यामुळे हार मानू नका. तुम्ही जे काही सहन केलंय त्याचं चीज होईल. फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना की मी हे करू शकतो तेव्हा अर्धी लढाई आपण तिथे जिंकलेलो असतो. आणि सकारात्मक विचार करणं म्हणजे फक्त चांगलं बोलणं नाही तर वाईट परिस्थिती आपली शांतता न गमावणं होय. खूपदा असं होतं की आपल्या जवळचीच माणसं आपल्याला त्रास देतात. अशा वेळी खूप वाईट वाटतं. पण विचार करा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपण समोरच्याला बदलू शकत नाही पण स्वतःला सावरू शकतो. अपेक्षा कमी केल्या की दुःख आपोआप कमी होतं. आपण समोरच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो की त्याने माझ्यासाठी हे करावं, त्याने असं वागावं, पण जेव्हा तसं घडत नाही ना तेव्हा आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा आपण कोणासाठी काय करू शकतो यावर लक्ष द्या. देण्यामध्ये जो आनंद आहे तो घेण्यात नाही. स्वामींनी नेहमीच निस्वार्थ भावनेने वागायला सांगितलंय. त्यांच्या शिकवणीत खूप मोठं तत्वज्ञान आहे जे आपल्या रोजच्या जगण्यात कामाला येतं. ते फक्त एका मूर्तीत किंवा फोटोत नाहीत तर ते तुमच्या चांगल्या कर्मात आहेत. तुम्ही जेव्हा कोणाला मनापासून मदत करता तेव्हा ते तिथेच असतात. जीवनातलं ते चक्र असं चालणार आहे. कधी ऊन असेल तर कधी सावली आहे. पण या प्रवासात तुम्ही किती खंबीरपणे उभे राहता ना हे महत्वाचं आहे. आणि आपल्या मनातल्या भीतीला बाहेर काढा. भीती माणसाला आतून पोखरते. भीतीवर विजय मिळवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे तिचा सन्मान करा आणि सामना करा. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट एकदा करून बघा. भीती निघून जाईल आणि आयुष्य खूप सुंदर आहे. ते तक्रारी करण्यात नक्कीच तुम्ही घालवू नका. आज जे आहे त्यात समाधानी राहून उद्यासाठी प्रयत्न करत राहायचे. कोणाचाही द्वेष करू नका कारण द्वेष आपल्याच मनाला अशुद्ध करत असतो. क्षमा करायला शिका आणि कोणाला तरी माफ करणं हे खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे. यामुळे समोरच्याचं काय होईल माहीत नाही पण तुमच्या मनावरचं ओझं नक्कीच कमी होईल. आयुष्यात छोटे छोटे बदल करा. रोज काहीतरी नवीन शिका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. शरीर साथ देईल तर तुम्हीच तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. व्यायामासाठी वेळ काढा. चांगलं खा आणि हे शरीर एक देऊळ आहे आणि त्याची निगा राखणं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्याकडे आरोग्य आहे, त्याच्याकडे अर्ध्या जगाची संपत्ती आहे असं समजा. आपल्या आयुष्याचा ताबा दुसऱ्यांच्या हातात देऊ नका आणि कोणीतरी काहीतरी बोलल म्हणून उदास होऊ नका. तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवा आणि दुसऱ्याला ती ठरवू देऊ नका. तुम्ही खास आहात, युनिक आहात आणि हे नेहमी लक्षात ठेवा. देवाने प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या उद्देशाने पाठवलाय. तो उद्देश शोधा आणि फक्त जगण्यासाठी जगू नका तर काहीतरी करून दाखवण्यासाठी जगा. तुमची कहाणी अशी लिहा की लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी. कष्ट करताना कधी थकवा आला असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या पण थांबू नका. चालत राहणं हे जीवनाचं नाव आहे. नदी कधीच थांबत नाही. वाटेत कितीही दगड आले तरी ते आपला मार्ग शोधतेच. आपणही नदीसारखं प्रवाही व्हायला हवं. अडथळे तर येणारच पण त्या अडथळ्यांना पार करून पुढे जाण्यातच खरी मजा आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ना त्यांना तुमच्या कामाने उत्तर द्या, शब्दांनी नाही. तुमचं यश हेच त्यांच्या सगळ्यात मोठं उत्तर असेल. आपण जेव्हा मोठं होतो ना तेव्हा नम्र राहायला विसरू नका. आणि गर्व माणसाला खाली पाडतो पण नम्रता त्याला उंचावर नेते. झाडाला जेवढी जास्त फळं लागतात ना तेवढं ते जमिनीकडे झुकतं. हीच गोष्ट आपणही शिकायला हवी. जितके तुम्ही यशस्वी व्हाल तितके जमिनीवर राहाल. तुमच्या यशात अनेकांचा वाटा असतो, त्यांना विसरू नका. कृतज्ञता व्यक्त करायला शिका आणि देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार माना. तक्रारी करणं सोपं असतं पण जे आहे त्यात आनंद शोधणं कठीण असतं. पण जो हे शिकतो तोच खरा सुखी होतो. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे. काल जे झालं ते विसरून जा. आज नवीन सुरुवात करा. नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन जिद्द. आयुष्य तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतं. फक्त ती ओळखण्याची नजर हवी. आपल्या माणसांना तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. पैसा कमवण्याच्या नादात कुटुंब मागे पडता कामा नये. शेवटी आपण जे काही करतोय ते आपल्या कुटुंबासाठीच ना. मग त्यांच्यासोबतच आनंदाचे क्षण घालवले नाही तर त्या पैशाचा काय उपयोग. बसून गप्पा मारा, जुन्या आठवणी काढा, मुलांसोबत खेळा. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला पुन्हा काम करण्यासाठी ताकद नक्कीच मिळेल. मन प्रसन्न असेल तर कामही चांगलं होतं. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावरचं हसू कधीच मावळू देऊ नका आणि तुमचं एक हसू कोणाचं तरी दुःख दूर करू शकतं. स्वामी समर्थांचा हात डोक्यावर आहे असा विश्वास ठेवा आणि चालत राहा. यश तुमची वाट बघतंय. संकटांना सांगा की माझा देव माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी तुम्हाला घाबरत नाही आणि हिंमत हारू नका. काळ बदलतोय आणि तुमची वेळही नक्कीच येईल. नक्कीच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली तुम्ही पाहिजेच.
आपण नेहमी वेळेची वाट बघतो. आपण म्हणतो वेळ आली की बघू, किंवा चांगली वेळ अजून यायची आहे. पण खरं सांगू का, वेळ कधी स्वतःहून येत नाही, ती आणावी लागते. माझ्या पाहण्यात अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, फक्त एक जिद्द होती. आपण मात्र नशिबाला दोष देत बसतो. नशीब हे हातावरच्या रेषांमध्ये नसतं, तर ते आपल्या मनगटातल्या जोरात असतं. कष्ट करणाऱ्याला नशीब सुद्धा साथ देतं. तुम्ही कधी एखाद्या शेतकऱ्याला पाहिलंय का? पाऊस पडेल की नाही याची शाश्वती नसते, पण तो शेत नांगरणं थांबवत नाही. तो त्याची मेहनत करत असतो, कारण त्याला माहिती आहे की आपण आपलं काम केलं की निसर्ग त्याचं काम करणारच. आपणही तसंच वागायला हवं. फळाची अपेक्षा आधी करतो आणि काम नंतर, मग तिथेच गडबड होते. स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, अतर्क्य लीला, म्हणजे ज्याचा तर्क न लावता येत नाही अशा गोष्टी घडतात, पण त्याच्या कोणासोबतच त्या घडत असतात. हेच आपण पहिले बघून घेतलं पाहिजे. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, आयुष्यात कधीही शॉर्टकट शोधू नका. शॉर्टकटने मिळालेलं यश ही तात्पुरती असतात. मेहनतीने चढलेली पायरी तुम्हाला कायमचं स्थैर्य देते. मला आठवतंय, मी जेव्हा नवीन नोकरीला लागलो होतो तेव्हा मला वाटायचं की मी सगळ्यात हुशार आहे. पण अनुभवाने मला शिकवलं की हुशारीपेक्षाही संयम आणि नम्रता जास्त महत्त्वाची असते. तुम्ही कितीही शिकला आहात, यापेक्षा तुम्ही लोकांशी कसे वागता यावर तुमची ओळख ठरते. आपण समाजात वावरताना खूपदा मुखवटे घालून वावरतो. आतून काहीतरी वेगळं असतं आणि बाहेरून काहीतरी वेगळं दाखवतो. यामुळे ताण वाढतो. आणि जसे आहात तसेच राहा. ज्यांना तुम्ही आवडता ते तुम्हाला स्वीकारतीलच, आणि ज्यांना नाही आवडत ना, त्यांच्याशी जास्त डोकं लावत बसू नका. आजच्या काळात सोशल मीडियामुळे आपण स्वतःची तुलना इतरांशी करायला लागलोय. कोणाचा तरी फिरतानाचा फोटो बघितलं की आपल्याला वाटलं आपलं आयुष्य किती भकास आहे. पण पडद्यावर दिसतं तसं आयुष्य नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं, फक्त ते कोणी फेसबुकवर टाकत नाही. आणि दुसऱ्यांचं सुख बघून दुःखी होणं हे आपल्या प्रगतीला घातक आहे. त्यापेक्षा आपल्या आपल्या आजकालच्या ह्या दिवसापेक्षा आज किती चांगले आहोत ना आणि झालो आहोत ना याकडे लक्ष द्या. आपली स्पर्धा ही फक्त स्वतःशीच असली पाहिजे. काल मी जेवढं काम केलं त्यापेक्षा आज थोडं जास्त करेन. काल मी जसा वागलो त्यापेक्षा आज थोडा जास्त चांगला वागेन. हा विचार प्रगती घडवतो. माणूस म्हणून जन्माला आल्यावर चुका तर होणारच, पण त्या चुकांमधून न शिकणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. झालेली चूक मान्य करायला आणि ती सुधारायला कधीच मागे पडू नका. स्वारी म्हणल्याने कोणी लहान होत नाही, उलट तुमचं मन मोठं होतं. आपण खूपदा आकारण इगो जपतो. मी का झुकू, किंवा त्याने आधी बोलायला हवं होतं. अशा विचारांमुळे अनेक चांगली नाती तुटतात. नाती टिकवणं ही कला आहे आणि ती प्रेमाने साध्य होते. रागाच्या भरात घेतलेला टोकाचा निर्णय आयुष्यभराची जखम देऊन जातो. म्हणून जेव्हा खूप राग येईल ना, तेव्हा शांत राहणं शिका. शब्द एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत घेता येत नाहीत. ते शब्द कोणाचं तरी मन दुखावू शकतात आणि जखम भरून येते, पण शब्दांचे घाव कधीच भरत नाही. स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाताना आपण खूप काही मागतो, पण कधीतरी रिकाम्या हाताने रिकाम्या मनाने जाऊन बघा. फक्त त्यांना सांगा की जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच मला द्या. कारण आपल्याला काय हवंय यापेक्षा आपल्याला कशाची गरज आहे हे देवाला जास्त चांगलं ठाऊक असतं. श्रद्धा असावी, पण ती आंधळी नसावी. स्वतः काहीच न करता फक्त देवाच्या नावाने जपजाप्य करणं म्हणजे आळस आहे. कर्म हाच आपला धर्म असायला हवा. तुम्ही जर तुमचं काम देवाला स्मरून केलं तर ते काम म्हणजे एक प्रकारे पूजाच असते. मग ती ऑफिसची फाईल असो किंवा घरातला स्वयंपाक असो, प्रत्येक गोष्ट मन लावून करणं हीच खरी भक्ती आहे. आजकालच्या धावपळीत आपण स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतोय. वेळ नाहीये हे कारण आपण स्वतःलाच फसवण्यासाठी देतोय. विचार करा, जर हे शरीरच नीट नसेल तर तुम्ही कमावलेल्या संपत्तीचा काय उपयोग होणार? रोज किमान अर्धा तास चाला किंवा व्यायाम करा. चांगलं आरोग्य हीच खरी श्रीमंती आहे. आजारी पडल्यावर हॉस्पिटलचं बिल भरण्यापेक्षा आज स्वतःच्या शरीरावर मेहनत घेणं कधीही चांगलं आहे. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. आपण जिभेच्या चवीसाठी काहीही खातो, पण त्याचा परिणाम नंतर शरीराला भोगावा लागतो. शरीर आपल्याला सिग्नल देत असतं, फक्त आपण ते ऐकायला तयार नसतो. थोडं थांबा, स्वतःच्या शरीराची संवाद साधा. मनातल्या नकारात्मक विचारांना बाहेर काढण्यासाठी वाचन करा. चांगली पुस्तकं ही माणसाची कायमची मित्र असतात. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की नवीन विचार मिळतात आणि दृष्टी बदलते. आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल ना, तर सध्या नक्कीच साध्या गोष्टींमध्येही सौंदर्य दिसतं. खूप लोकांना सवय असते सारखं रडत बसण्याची. माझ्यासोबतच असं का होतं, माझंच नशीब खराब आहे, हे बोलणं थांबवा. तुम्ही जेवढं रडाल तेवढं दुःख वाढेल. त्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला हसत सामोरे जा. संकटाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा, ये बघूया तुझ्यात किती दम आहे. जेव्हा तुम्ही असं वागता
तेव्हा संकट सुद्धा लहान वाटायला लागतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण त्यांना पैसा, मोबाईल, सुख सुविधा देतो, पण त्यांना वेळ देत नाही. मुलांच्या तुमच्या वस्तूही नाही, तर तुमच्या सहवासाची जास्त गरज असते. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांचे प्रश्न ऐकून घ्या. त्यांना हे शिकवा की अपयश आलं तरी खचून जायचं नसतं. आजकाल मुलांमध्ये संयम कमी झालाय. त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. त्यांना नाही ऐकण्याची सवय लावा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळत नाही हे त्यांना लहानपणापासूनच कळलं पाहिजे. तरच ती मुलं भविष्यात खंबीर बनतील आणि चांगले निर्णय घेतील. दुसऱ्याला मदत करताना कोणताही स्वार्थ ठेवू नका. कोणासाठी काही केलं की लगेच त्याची जाणीव करून देणं चुकीचं आहे. आपण जे देतो ते अनेक पटीने आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. मग ते प्रेम असो किंवा तिरस्कार. त्यामुळे नेहमी चांगलं वाटायला शिका. कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि कोणाची निंदा करू नका. कोणाचं भलं करता आलं नाही तर चालेल ना, पण कोणाचं वाईट तरी चिंतू नका. तुमचं मन जितकं शुद्ध आणि स्वच्छ असेल ना, तितके तुम्ही सुखी असाल. ईर्ष्या आणि मत्सर ही अशी विषय आहेत ना, जी माणसाला आतून जाळून टाकतात. दुसऱ्याच्या प्रगतीचा आनंद घ्यायला शिका आणि त्याला जमलं तर मलाही जमेल ही प्रेरणा द्या. शेवटी एकच सांगेन, आयुष्य एकदाच मिळतं. ते रडत रडत जगण्यापेक्षा हसत खेळत जगा. खूप मोठे प्लॅन्स करण्यापेक्षा आजचा दिवस कसा छान घालवता येईल यावर लक्ष द्या आणि उद्याची चिंता करून आजचा आनंद मारू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. ते योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतीलच. पण तोपर्यंत तुम्ही तुमचं चालणं थांबवू नका. तुमच्यातला आत्मविश्वास हाच तुमचा खरा गुरु आहे. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही जर स्वतःला मान दिलात तर जग तुम्हाला मान देईल. चला तर मग उद्यापासून एक नवीन उमेद घेऊन दिवसाची सुरुवात करूया. मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागूया. आयुष्य कसं बदलतं ते तुमचं तुम्हालाच जाणवेल. प्रत्येक वळणावर काहीतरी शिकायला मिळतं आणि फक्त शिकण्याची तयारी आपली हवी. कधी कधी आपण पडतो, पण पडणं महत्वाचं नाही, तर पडल्यावर उठून पुन्हा उभे राहणे महत्वाचं आहे. हार मानणं आपल्या रक्तात नाही. आपण त्या मातीतले आहोत जिथे संघर्षातूनच विजय मिळाला आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातले छोटे छोटे लढे आपण नक्कीच जिंकू शकतो. फक्त आपल्या मनाला सांगा, सगळं ठीक होईल. आणि मनाची ही शक्ती अफाट असते. तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात घडायला लागतं. म्हणून नेहमी चांगला आणि सकारात्मक विचार करा, कारण तुम्ही जे बोलाल तेच होणार आहे. एवढ्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे आणि विश्वास ठेवला तेच होतं हे पण लक्षात ठेवा. आयुष्यात कधीतरी शांत बसून स्वतःचा विचार केलाय का? म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून, टीव्ही बंद करून, अगदी घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत एकटे बसून. आपण दिवसभर इतरांच्या आवाजात इतके हरवलेलो असतो की आपल्याला स्वतःचा आवाजच ऐकू येत नाही. मला आठवतंय काही वर्षापूर्वी मी असाच खूप वैतागलेलो होतो. वाटायचं की सगळं मशीन सारखं चाललंय. मग मी ठरवलं की दिवसातले फक्त 10 मिनिटं मी स्वतःला देणार. त्या 10 मिनिटात मी कोणाशीच बोलत नाही, काहीच वाचत नाही, फक्त शांत बसतो. सुरुवातीला खूप विचार मनात येतात, जुन्या गोष्टी आठवतात, उद्याची काळजी वाटते, पण हळूहळू मन शांत व्हायला लागतं आणि शांतता खूप काही सांगून जाते. आपल्याला नेमकं काय हवंय ते तेव्हाच कळतं जेव्हा आपण शांत असतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, आळस हा माणसाचा शत्रू आहे. पण आळस फक्त शरीराचा नसतो, तर तो विचारांचाही असतो. चांगला विचार करण्याचा आळस, नवीन काहीतरी शिकण्याचा आळस. आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये इतके अडकलेलो आहोत ना, की आपल्याला त्या बाहेरचं जगच दिसत नाहीये. आपल्याला वाटतं की जे चाललंय ते बरोबर आहे, पण हा बदल हा निसर्गाचा नियम आहे. जो बदलत नाही तो मागे पडतो. जुन्या काळच्या पद्धती आणि आजचं जग यात खूप तफावत आहे. आपल्याला काळाप्रमाणे अपडेट व्हावं लागतं. याचा अर्थ आपली मुळं विसरणं असा नाही, तर जुन्या मुळांना नव्या विचारांचं पाणी घालणं असं आहे. आपली संस्कृती आणि संस्कार जपत असतानाच नव्या जगाशी कसं जुळून घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आजच्या जगात नाते खूप नाजूक झाले आहेत. साध्या साध्या कारणांवरून पती पत्नीमध्ये भांडण होतात, मुलं आईवडिलांपासून लांब जातात. याचं मुख्य कारण म्हणजे संवाद संपलाय. आपण एकाच घरात राहतो, पण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. जेवताना सुद्धा कोणाचं कोणाकडे लक्ष नसतं. पूर्वी कसं असायचं, संध्याकाळी सगळे एकत्र बसायचे, दिवसभराच्या गोष्टी सांगायचे, त्यातून प्रेम वाढायचं, एकमेकांबद्दलची ओढ वाढायची. आता आपण व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो, पण समोर बसलेल्या माणसाशी 2 शब्द नीट बोलत नाही. नाती टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पैसे देऊन तुम्ही सुख विकत घेऊ शकता, पण प्रेम आणि जिव्हाळा नाही. तुमच्या माणसांना जाणीव करून द्या की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. कधीतरी त्यांच्यासाठी काहीतरी खास करा, त्यांना सरप्राईज द्या. बघा घराचं वातावरण कसं आनंदी होतं. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पैसा गरजेचा आहे, पण तो सर्वस्व नाही. आपण आयुष्यभर पैसे कमवण्यासाठी धावतो
आणि जेव्हा ते आपल्याकडे येतात तेव्हा ते भोगायला शरीर साथ देत नाही. साठवणूक करण्याच्या नादात आपण वर्तमान काळ गमावून बसतो. योग्य वेळी पैसे खर्च करणं सुद्धा एक कला आहे. स्वतःच्या छंदासाठी, सहलीसाठी किंवा चांगल्या जेवणासाठी थोडे पैसे खर्च केले तर बिघडलं कुठे? आपण उद्याच्या चिंतेत आजचा घास सुद्धा नीट जेवत नाही. स्वामी समर्थांनी कधीच असं सांगितलं नाही की तुम्ही संसारी सुखाचा त्याग करा. त्यांनी सांगितलंय की आसक्ती ठेवू नका, म्हणजे गोष्टींमध्ये अडकून पडू नका. काम करा, पैसे कमवा, पण त्या पैशाचे गुलाम होऊ नका. पैसा हा तुमच्या सुखासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. मला अलीकडे खूप वाईट वाटतं जेव्हा मी तरुण मुलांना हार्ट अटॅक येताना बघतो किंवा 40शीतच लोकांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आपण आपल्या शरीराला गृहीत धरतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, बाहेरचं जंक फूड खाणे, व्यायामाचा अभाव यामुळे आपलं शरीर आतून पोखरलं जातंय. शरीर एक अशी गाडी आहे जी एकदाच मिळते, त्याचे सुटे भाग सहज मिळत नाही. त्यामुळे त्याची निगा राखणं आपलं कर्तव्य आहे. आणि सकाळी लवकर उठून थोडं चालणं किंवा योगासन करणं यामुळे फक्त शरीर नाही तर मनही प्रसन्न राहतं. ज्याचं पोट साफ असतं आणि ज्याला शांत झोप लागते तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. समाजात वावरताना आपल्याला खूप प्रकारचे लोक भेटतात. काही लोक खूप चांगले असतात तर काही खूप कडू बोलणारे असतात. कडू बोलणाऱ्या लोकांमुळे आपण आपलं मन खराब करून घेतो. कोणाचं तरी एक वाईट वाक्य आपल्याला दिवसभर अस्वस्थ करतं. पण विचार करा, त्या माणसाने त्याचं मत मांडलंय ते सत्य नाहीये. तुमची किंमत कोणाच्या बोलण्यावरून ठरत नाहीये. हत्ती आपल्या चालीने चालत असतो. कुत्रे भुंकतच असतात. कुत्र्यांकडे लक्ष दिलं तर हत्ती चालणं थांबेल. आपणही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं. लोकांनी तुम्हाला नावं ठेवली तर समजा की तुम्ही प्रगती करताय, कारण झाडाला दगड तेव्हाच मारले जातात जेव्हा त्याला फळं लागतात. आपल्या चुका स्वीकारायला शिका. जो माणूस आपली चूक मान्य करतो ना तोच पुढे जातोय. आपण नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवतो, त्याच्यामुळे माझं नुकसान झालं, तिने मला फसवलं. पण आपण कुठे चुकलो हे बघायला आपल्याला वेळ नसतो. स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. रोज झोपण्यापूर्वी विचार करा की आज मी काय चांगलं केलंय आणि माझ्याकडून काय चूक झाली असेल तर ती कशी सुधारता येईल यांना विचार करा. आणि यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. आणि स्वतःला घडवणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती कधीच थांबणारच नाही. स्वामींच्या चरित्रात अनेक कथा आहेत जिथे त्यांनी अहंकारी लोकांचा गर्व उतरवलेला आहे. अहंकार हा माणसाच्या विनाशाचं कारण ठरतो. मला सगळं समजतं, मीच मोठा आहे, हा विचार मनात आला की समजा तुमची अधोगती सुरू झाली. नेहमी शिकण्याची वृत्ती ठेवा. अगदी लहान मुलाकडूनही काहीतरी शिकण्यासारखं असतं. जो नम्र असतो त्यालाच ज्ञान मिळतं. पाणी नेहमी खालच्या दिशेला वाहतं, तसंच ज्ञान सुद्धा नम्र माणसाकडे येतं. तुमच्याकडे कितीही ज्ञान असो किंवा पैसा असो, पाय जमिनीवरच ठेवा. गर्वाचं घर नेहमी खाली असतं हे विसरूच नका. आजकाल लोकांमध्ये संयम खूप कमी झालाय. प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी आहे. पण लक्षात ठेवा, जे झटपट मिळतं ना ते टिकत नाही. झाड लावलं की लगेच त्याला फळे येत नाहीत. त्यासाठी खत पाणी घालावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते आणि योग्य ऋतूची वाट पाहावी लागते. आयुष्याचंही तसंच आहे. तुम्ही आज मेहनत करताय पण फळ कदाचित आज मिळणार नाही. पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही मेहनत वाया गेली. ती मेहनत साठत जाते आणि योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचं फळ मिळतं. संयम राखणं म्हणजे हातावर हात धरून बसणं नाही, तर काम करत राहून फळाची प्रतीक्षा करणं होय. कधी कधी आपल्याला खूप भीती वाटते. भविष्याची भीती, नोकरी जाण्याची भीती, आजारपणाची भीती. भीतीवर उपाय काय? तर भीतीवरचा उपाय म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे ते मागणं नाही की माझ्यासोबतच जे काही होईल ते चांगलंच होईल. आपण रडतो कारण आपल्याला त्या क्षणी ते नुकसान वाटतं, पण काही काळानंतर मागे वळून पाहिलं की लक्षात येतं की जे झालं ते चांगल्यासाठी झालं. देव आपल्याला ती गोष्ट कधीच देत नाही जी आपल्याला हवी असते, तो ती गोष्ट देतो जी आपल्यासाठी योग्य असते. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवा. तो जगाचा मालक आहे, तो आपल्या लेकरांचं वाईट कसं करेल. आयुष्यात छोटे आनंद शोधायला शिका. पावसाचा पहिला थेंब अंगावर घेणं, गरमागरम चहाचा कप हातात असणं, एखाद्या लहान मुलाचं निरागस हसू बघणं, हे छोटे आनंदच आपल्याला जगण्याची ताकद देतात. खूप मोठ्या सुखाच्या मागे धावताना आपण या छोट्या गोष्टी विसरतो. आनंदी राहण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते, तो आपल्या स्वभाव असायला हवा. आणि कितीही संकट आली तरी चेहऱ्यावरचं हसू हरवू देऊ नका. तुमच्या हसण्यामुळे तुमचे शत्रू सुद्धा विचारात पडले पाहिजेत की हा एवढा सुखी कसा आहे. आपण आपल्या माणसाची असलेलं नातं जपताना शब्दाचा वापर जपून करा. कधी कधी आपण रागाच्या भरात असं काही बोलून जातो ना जे समोरच्याच्या जिव्हारी लागतं आणि नंतर आपण माफी मागतो, पण त्या जखमेची खून राहतेच ना. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. समोरच्याला काय वाटेल याचा विचार करा. शब्द हे शस्त्र आहेत,
त्यांचा वापर सावधगिरीने करा. गोड बोलण्याने अर्धी कामं सहज होतात. कोणाचं मन जिंकणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे, पण सगळ्यात सुंदर काम आहे आणि ते फक्त प्रेमाने शक्य आहे. शेवटी स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणीही करू शकत नाही. प्रत्येकाकडे एक वेगळी कला असते, एक वेगळं वैशिष्ट्य असतं. ते ओळखा आणि दुसऱ्याची कॉपी करू नका. तुमची स्वतःची एक ओळख निर्माण करा. कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि स्वामी समर्थांचे नाव पुढे घेत जात राहा. मार्ग आपोआप मोकळा होईल. अंधार किती गडद असला तरी सूर्याचा एक किरण तो फाडून बाहेर येतोच. म्हणून तुमच्या आयुष्यातला तो प्रकाश सुद्धा लवकरच येईल. हिंमत हारू नका. तुम्ही एकटे नाही आहात. मी आणि तुमचे अनुभव नेहमी तुमच्या सोबत आहेत. चला आता पुन्हा एका नव्या जोमाने आपण कामाला नक्कीच लागूया. आयुष्यात कधीतरी असा विचार केलाय का की आपण जे कमवतोय ते नक्की कोणासाठी? दिवसभर राबायचं, कोणाला तरी बोलण्या खाण्या कष्टाने शरीर झिजवायचं आणि शेवटी हातात काय उरतं? फक्त थकवा. मला आठवतंय माझे वडील नेहमी म्हणायचे की माणूस जन्माला येतो तेव्हा हात रिकामे असतात आणि जातानाही रिकामेच असणार आहेत. मग मधल्या काळात एवढा हव्यास कशासाठी? तेव्हा मला हे पटायचं नाही. पण आता वयानुसार समजतंय की आपण गरजेपेक्षा जास्त भविष्याची चिंता करत बसतो. आपण आजच दिवस नक्कीच आनंदाने जगण्याऐवजी 10 वर्षानंतर काय होईल याच्या नियोजनात इतके गुंततो की आजचा सूर्योदय बघायलाही आपल्याला वेळ नसतो. विचार करा, तुमच्या आयुष्यातले किती दिवस तुम्ही फक्त चिंतेत घालवले आहेत? त्या चिंतेमुळे काही बदलतं का? उलट तुमचं आरोग्य बिघडलंय आणि घरातलं वातावरण तणावपूर्ण झालंय. चिंता ही चितेसारखी असते आणि ती माणसाला जिवंतपणे जाळते. स्वामी समर्थांनी एका गोष्टीत सांगितलं होतं की जो आजचा दिवस उत्तम प्रकारे जगतो त्याचा उद्याचा दिवस देव स्वतः सांभाळतो. याचा अर्थ आळशी व्हा असा नाही, तर कर्मावर लक्ष द्या, परिणामावर नाही असा आहे. आपल्याला लोकांची खूप भीती वाटते. लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला अर्ध्याहून अधिक गोष्टी करण्यापासून रोखतो. आणि म्हणून समजा तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एखादा छंद जोपासायचा असेल, पण तुम्ही विचार करता की शेजारचे काय म्हणतील, नातेवाईक काय विचार करतील. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा हेच लोक फक्त लांबून बघतात. मदतीला कोणी येत नाही. मदतीला येते ती फक्त तुमची जिद्द आणि तुमचे कष्ट. त्यामुळे लोकांच्या मतांना तुमच्या आयुष्याचा लगाम देऊ नका. तुमचं आयुष्य तुमचं आहे, त्यांचे मालक तुम्ही आहात. कोणालाही खुश करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते अशक्य आहे. जगातील सगळ्यात सुखी माणूस तोच आहे जो कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीये. आजच्या काळात आपल्याला नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे. आपण खूपदा कोणाचं तरी मन राखण्यासाठी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींनाही हो म्हणतो. यामुळे आपला वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात. स्पष्ट वक्तेपणा हा सुरुवातीला लोकांना टोचतो, पण नंतर त्यामुळे तुमचं आयुष्य सोपं होतं. जे काम तुम्हाला जमत नाही ना, किंवा जे करायला तुम्हाला मनापासून आवडत नाही ना, त्याला नम्रपणे नकार द्यायला शिका. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही जर स्वतःला वेळ दिला नाही तर जग तुम्हाला कधीच किंमत देणार नाही. स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नसून ती एक गरज आहे. आपल्याला मनातले विचार कसे आहेत ना, यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर तुमच्या आजूबाजूला तशाच गोष्टी घडायला लागतील. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला की माझ्यासोबत चांगलंच घडणार आहे, तर परिस्थिती आपोआपच बदलायला लागते. स्वामींचे शब्द आठवा, तुम्हाला काय पाहिजे ते तू आधी ठरव, मग मी देईन. आपण स्वतःच गोंधळलेले असतो. आपल्याला नक्की काय हवंय ते आपल्याला माहिती नसतं. कधी आपल्याला पैसा हवा असतो तर कधी शांतता. पण लक्षात ठेवा, शांतता असेल तरच तुम्ही पैशाचा आनंद घेऊ शकाल. माणूस म्हणून आपल्यात खूप अहंकार असतो. विशेषतः जेव्हा आपल्याला थोडं यश मिळतं किंवा 4 पैसे जास्त येतात तेव्हा आपण इतरांना तुच्छ लेखायला लागतो. पण वेळ ही सगळ्यात मोठी असते आणि वेळेचा चक्का जेव्हा फिरतो ना, तेव्हा राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे नेहमी जमिनीवर राहा. कोणालाही मदत करताना असा विचार करू नका की मी याच्यावर उपकार करतोय. उलट असा विचार करा की देवाने मला कोणाला तरी उपयोगाला येण्याची संधी दिली आहे. कृतज्ञता हा गुण माणसाला देवत्वाकडे नेतो आणि ज्याच्या मनात कृतज्ञता आहे त्याला कधीही कशाची कमतरता भासत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्यावरच खूप अन्याय केलाय. शेजारच्याकडे सगळं आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. पण दुसऱ्याच्या ताटातली पुरणपोळी बघण्यापेक्षा आपल्या ताटातली चटणी भाकरी आपण किती चवीने खातो यावर आपलं सुख ठरत असतं. तुलना करा, हे सुखाचा शत्रू आहे. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगळा आहे. कुणाचं तरी यश बघून जळण्यापेक्षा त्या यशामागे त्याने किती कष्ट केले असतील याचा विचार करा. जर तुम्हालाही तसं यश हवं असेल ना, तर तशीच मेहनत करण्याची तयारी ठेवा. फुकट काहीच मिळत नाही
आणि जे फुकट मिळतं ते टिकत नाही. मित्रांनो, काल संध्याकाळी मी अंगणात बसलो होतो आणि एका लहान मुलाला सायकल चालवायला शिकवताना बघत होतो. तो मुलगा वारंवार पडत होता, त्याचे गुडघे सोलले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर हार मानण्याची एकही खूण नव्हती. तो पुन्हा उठायचा, सायकल पकडायचा आणि जोमाने पॅडल मारायचा. शेवटी त्याला तो बॅलन्स जमलाच. आणि हे बघताना मला जाणवलं की आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं बघा. आपण एकदा पडलो की लगेच नशिबाला दोष देतो किंवा प्रयत्न करणं सोडून देतो. पण त्या मुलाला माहिती होतं की पडल्याशिवाय शिकता येत नाही. तुम्हाला माहितीये, जीवनात सगळ्यात मोठा शिक्षक हा आपला संघर्ष असतो. आपण खूपदा कम्फर्ट झोन मध्ये राहणं पसंत करतो, कारण तिथे धोका नसतो. पण जिथे धोका नाही तिथे प्रगती सुद्धा नाही. माझ्या अनुभवात मी एक गोष्ट पाहिली आहे की ज्यांनी आयुष्यात खूप चटके सोसले आहेत ना, तीच माणसं आज शिखरावर आहेत. स्वामी समर्थ महाराज नेहमी एकच सांगायचे की आज झटकून कामाला लागा. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शरीराला आणि मनाला कष्ट देत नाही तोपर्यंत फळाची अपेक्षा करू नका. अक्कलकोटच्या त्या दरबारात जेव्हा आपण जातो तेव्हा तिथली शांतता आपल्याला अंतर्मुख करते. आजच्या जगात लोकांकडे खूप चकाकी खूप आहे, पण मनाचं समाधान मात्र हरवत चाललंय. आपण टेन्शन आणि स्ट्रेसच्या चक्रात इतके अडकलोय की आपल्याला मोकळा श्वास घ्यायला सुद्धा भीती वाटते. पण विचार करा की ज्याने आपल्याला जन्माला घातलंय तो आपली काळजी घेणार की नाही. म्हणून स्वामींच्या त्या शब्दावर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर ते एक अभय आहे. आणि तुमच्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाली की अशक्य गोष्टी सुद्धा सहज शक्य व्हायला लागतात. फक्त तुमची नियत साफ ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा, आणि यश तुमच्याच कष्टाच्या पावला मागून नक्कीच येईल. हे फक्त लक्षात ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छान संदेश व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.